भूक लागली की नाही? अरे हे काय आणि कधी कसं जमवलंय हे? मटण तुला कशावर खायला आवडतं, भाकरी का भात? एकच आधी मिळालं. भाकरी मग भात. अच्छा, दोन्ही हवंय ह्याला, दोन्ही. सरकडायला लागल्या आणि इकडे बुडबुड्या लागल्या. आई ग, काय घेऊ? झामकन बाईकने गेलं, टामकन कानाखाली आणली, राप दिशी ठेवली. ह्याला म्हणतात मटण. पांढरा चेंज द गेम. गेम खेळूयात. सोलापूर इज अ वाईब. हा मला असं वाटतं की कोल्हापुरात बस बस करा म्हणते मावशी. रिच्युअल ज्याच्यासाठी लोक एवढ्या लांब येतात, पाणी बघणं हा एक त्यातला भाग. दुसरा म्हणजे बुट्टा खाणं आणि चहा पिणं. बुट्टा खाणं आणि चहा पाणी आहे म्हणजे आहे, ते आहे, ते दिसतंच. ते आहे जनरल. तर बुट्टा हा खाल्ला पाहिजे. आता काय चला वाटतंय? मग बुट्टा उडवूया. हवंय तुला तिखट मीठ? एपिसोडला तिखट मीठ लावा. आणि हे खाल्ल्यावर तुमच्याकडे टूथपिक पण असतील ना? टूथपिक असं रस्त्यावर वगैरे तर नाहीच. मी आज खडकवासल्याला आलीये आणि बुट्टा एन्जॉय करतेय. द व्ह्यू इज अमेझिंग. पाऊस आहे, हिरवं झालंय सगळं. पण मी एकटी नाही आलीये. माझ्याबरोबर आज माझा एक जुना मित्र, एक साधारण गुरु असंही मी म्हणेन त्याला, ज्याच्याकडून मी खूप काय काय शिकले, तोही माझ्या बरोबर आहे. तर ये बाळा, चेहरा दाखव तुझा. हॅलो. प्रियदर्शन ला मी खूप 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 वर्षांनी भेटली आहे. गेल्या काही काळात आम्ही भेटतोय कारण आमची एक फिल्म रिलीज होतीये ज्याचं नाव आहे ऑल इज वेल. ऑल इज वेल. ऑल इज सर्टनली वेल राईट नाव. सो मी तुझ्यासाठी आज काहीतरी स्पेशल प्लॅन केलंय. तर मी तुला आज काहीतरी स्पेशल खाऊ घालणार आहे. वा. आपण अन्नाबद्दल खूप गप्पा मारल्यात आयुष्यात, तर पण खाऊ नाही घातले. हा, कधीच नाही. त्या निमित्ताने पार्टी तुझ्या. येस, तर इट स्टार्ट्स विथ हॅव्हिंग भुट्टा. या बघू काय कधी देते स्पेशल. कधी ना कधी तरी पार्टी द्यायची होती, आता देते. बघूया. कशासाठी मी पार्टी का द्यायची होती? गुरु म्हणवते एक पार्टी नाही दिली कधी. सिनेमात रोल दिला त्याची पार्टी नाही आणि आता म्हणते त्याची पार्टी आहे आजची. कट करा. कट करा. घेऊन चालली म्हणालीस खडकवासला. मला तू असं म्हणालीस की खडकवासल्याला कधी गेलायस का? गेलायस का? अरे असं कसं नाही जाणार का? पण म्हणजे तू पुण्याचा नाहीयेस त्यामुळे असं. म्हणजे काय खडकवासला कधी बघितलं नाही? असं नाही. ऍक्च्युली मीच कधी गेले नाहीये. म्हणजे असं असं मी 2003 साली दुबई रिटर्न नावाच्या फिल्मला असिस्टंट होतो आणि त्यात प्रियदर्शन जाधव ब्रॅकेट ट्रेनी असं माझं नाव आहे एंड स्क्रोलला. त्या फिल्म मध्ये दिव्या दत्ता, इरफान खान हो आणि विजय मौर्य आणि आदित्य भट्टाचार्य डिरेक्टर, म्हणजे वासू भट्टाचार्य यांचा मुलगा. आणि माझा एक तेजस पर्वतकर नावाचा मित्र होता. तर तो असिस्टंट होता तिकडे त्या फिल्मला आणि तो म्हणाला की तुला फिल्म, मी म्हटलं मला फिल्म मेकिंग शिकायचं. तर तो म्हणाला चल ना शूटिंगला. आणि मी असाच जॉईन झालो. तेच तर एक सिक्वेन्स होता इरफान खानचा की इरफान खान अशी कॅमल नावाची सिगरेट ओढत असतो कारण तो दुबईवरनं आला असतो. असं सिगरेट पेटवतो आणि म्हणतो अच्छा, असं काहीतरी एक डायलॉग होता त्याचा. आणि कुणीतरी कट म्हटलं. काय झालं? नाही 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 मागे मुवमेंट काही नीट नाही मिळाली. ओके, काहीतरी लाईट. ओके ओके ठीक. शांत होता इरफान खान. त्याने ती सगळी सिगरेट ओढली. अगदी एवढीशी सिगरेट राहिली होती, अगदी थोडी. त्याने पाहिलं माझ्याकडे, मी क्लॅप लावतो. तो म्हणाला पिते हो? हा. अच्छा लो म्हणाला. ओ वाव. मला त्यावेळेला असं झालं, इरफान खान शी क्लॅप दिली आणि मागे आलो पळत पळत. उडले आणि थोड्या वेळाने असं सगळं गोल फिरायला लागलं हळूहळू. असं व्हिज्युअल तिरकवतंय, फिश आयलँड सारखं सगळं पसरलं जातंय. अंगाला घाम येतोय. काही कळेच ना मला माझ्या बरोबर काय होतंय. मी पहिला असिस्टंट असेल जो डिरेक्टरच्या व्हॅनिटी मध्ये जाऊन झोपलो असेल शूटिंगच्या वेळेला. आदित्य भट्टाचार्य म्हणाल जाओ जाओ सो जाओ सो जाओ थोडी देर सो जाओ बाद में आ जाओ. मला माहिती नव्हतं काय आहे ते. भयंकर किस्सा आहे माझा. मस्त.
छोटू आहेत आणि सगळे असे. अरे चिकन केलं त्याने. अरे किती छान आहे. कसं वाटतंय तुला इकडे? फार सुंदर आहे. फारच सुंदर आहे. मला एक सांग, तू किती वर्ष मुंबईत राहतोयस आता आणि कधी आलास कोल्हापूरवरून? मी 97 ला कोल्हापूरहून आलो. आणि मग तू कुठल्या हेतूनी आलास? म्हणजे तू ठरवलं होतंस बाय देन तुला काय करायचं? हो, ठरवलं होतं ना. मी ह्या हेतूने आलो की मी 10वी फेल झालो होतो. त्यामुळे कुठे तोंड लपवायचं या हेतूने मी मुंबईत आलो. हो का? मी 10वी फेल झालो, पण 8वी 9वी 10वी मी बऱ्यापैकी नकला कर, गणपतीचे शोज असतात त्याच्यात परफॉर्म कर. पैसे असं नाही, गंमत मित्रांच्या मंडळांमध्ये जाऊन परफॉर्म करणं वगैरे. पण तू एकटा आलास म्हणजे तेव्हा का? मी एकटा आलो. हो. आणि हे आई वडिलांचं करेज म्हटलं पाहिजे की हो, त्यांनी absolutely. वयाच्या 15व्या किंवा 16व्या वर्षी आता असं म्हण की हा तुला जायचं, तुला करायचं करिअर तर कर यात. हो. माझ्या घरी ऑलवेज नाटक, सिनेमा, गाणं ह्याचं ऑलवेज कल्चर होतं. पण अशा वातावरणात वाढल्यामुळे कदाचित आई वडिलांना वाटलं असेल की अरे बरं आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही हे करण्यात. पण आलो मग मुंबईत 97 ला. पण मला सांग, तू एकटा आलास आणि 10वी नंतर म्हणजे तोपर्यंत तू अत्यंत प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये होतास त्या अर्थाने. सो तुझ्यासाठी इन टर्म्स ऑफ फूड फ्रॉम कोल्हापूर टू मुंबई यामध्ये काय घडलं एक्झॅक्टली? बापरे, भयंकर काय काय घडलंय. मुंबई इज मोर अबाउट फिश. सी फूड अधिक मुंबईत खूप प्रॉमिनंट आहे, कारण कोकणातून मुंबईत आलेली माणसं, ज्यांना त्या काळी चाकरमानी वगैरे चाळींमध्ये राहणारी माणसं वगैरे, तर इकडे फिशचं प्रमाण जबरदस्त आहे. चिकन किंवा फिशचं प्रमाण जबरदस्त आहे. मटणही आहे, पण ज्या तुलनेत लोक फिश खातात त्या तुलनेत मटण किंवा असं नाही खात. मला सुरुवातीला फिश झेपायचंच नाही. म्हणजे मला झेपायचंच नाही. आणि आता मी फिश म्हणजे वेड्यासारखा फिश खातो. असं व्हायचं मुंबईत आल्यावर की ड्राय फिशचा वास आल्यावर असं वाटायचं अरे काय काय आपण काय कसं काय झेपणार, कसं राहणार. आता मी ते खातोय सगळं, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही काय. त्यामुळे खूप मेजर ट्रान्झिशन झालं फूड वाईज. सो म्हणजे तो तुझा एका अर्थाने स्ट्रगलचा भाग होता की फूड हॅबिट्स रिलेटिव्हली बदलल्या असतील ना मुंबईला आल्यानंतर? बदलाव्याच लागतं. मुंबईत आल्यावर तुम्हाला पर्याय नाहीये, हॅबिट्स बदलाव्याच लागतात. सो तू आता एक मोर ऑफ अ फिश पर्सन दॅन हा म्हणजे बोथ नाही बोथ. कोल्हापुरात गेल्यावर मी शक्यतोवर मटण शिवाय दुसरं काही खात नाही. नातेवाईकांकडे गेलो तर. आणि मटण हा म्हणजे तांबडा पांढरा या द्या. थँक्यू. थँक्यू. पण मग तू कुठल्या जागा रेकमेंड करशील कोल्हापुरात मटण खाण्यासाठी? कोल्हापुरात मंगळवार पेठेत, बुधवार पेठेत, शनिवार पेठेत खानावळी आहेत. त्या खानावळींमध्ये अप्रतिम मटण मिळतं. खूप लहानपणापासून ओपलमध्ये खात आलेलो आहे, पद्मा गेस्ट हाऊस मध्ये खात आलेलो आहे. आत्ता एक साधारणतः गेल्या 8-10 वर्षात परख मध्ये खात आलेलो आहे नॉनव्हेज फूड. पण कोल्हापूर जिथे सुरू होतं आणि संपतं चारही बाजूने म्हणजे, तर आजूबाजूचे जे ढाबे आहेत ते फॅब्युलस मटण बनवतात आणि एस्पेशली मटण चॉप्स इंटरेस्टिंग बनवतात. त्याची जी टेस्ट डेव्हलप होते ना, आत्ताच तोंडाला पाणी सुटायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुझ्या तोंडाला पाणी सुटलंय ते बरं झालंय. आणि इतकं मटण आपण बोललोय आणि मला खूप छान वाटतंय की मी जो विचार करून ठेवला होता की तुझ्यासाठी खास काय बनवावं, तर आज मी तुझ्यासाठी मटण बनवणार आहे. आणि काय एवढा खुश झालास तू, हे चांगलं आहे. पण मी ह्याच्या आधी कधी बनवलं नाही, त्यामुळे दिस इज माय फर्स्ट टाइम. हरकत नाही. आणि मी एक ट्रायल करून आली घरी, त्यामुळे होपफुली आज मला जमेल. फर्स्ट टाइम आय एम गोइंग टू कुक मटन फॉर माय फ्रेंड, ज्यांनी खूप दिवसात मटण खाल्लं नाहीये. समजा मटण चुकलंच, समजा गडबड झालीच तर तू काय म्हणशील? नाही, भूल द्यावी घ्यावी एवढंच म्हणशील ना, अजून काय म्हणशील? क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सुचत राहतं. माझ्या नावात पीजे आहे, आता काय करू मी त्याला? सगळंच तो बोलतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता आपण बनवूयात मटण. म्हणजे आपण म्हणजे मी बनवते, तू बघ. ऑफकोर्स. आणि आम्ही आता या अत्यंत सुंदर ठिकाणी मटण बनवणार आहोत आणि त्याचा आस्वादही घेणार आहोत. तर चला बनवूयात मटण फॉर अ कोल्हापूर पर्सन. वरपूया. इतकी तयारी केली आहे की मी एक एप्रिलही बरोबर आणलंय. चला मटण बनवूयात. हे बघ,
सगळी ही तयारी झालेली आहे वा, आपली. वा, वा. आणि हे साधं सुद्धा पद्धतीने मटण नाही, म्हणजे किचन मध्ये उभं राहून आपण करणार नाही, ऍक्च्युली चुलीवर बनवणार आहोत. चूल भूक द्यावी घ्यावी असं आहे तुझं. Just- ओके, तर आता आपण सुरू करूयात. तर तू मला मदत करणार आहेस Of ना course. थोडीशी? या, चल ना. या बाजूला ये. हा. तर मला आता थोडस लहानपणी घर खेळायचो ना आपण, तसं एक फिलिंग येतंय. वा, आणि एका छान सेटअप मध्ये तर हे आपलं मटण आहे, आपण धुवून घेणार आहोत जरा. आलो मी पण. कमाल. वा, तर तू आता तुझ्या लांब हाताने हे पाणी उठून टाक, दे. पण आपण परत एकदा रिन्स करूया. क्लास. सो आपण आता हे आधी मॅरिनेट करणार आहोत. तर पहिले आपण दही, थोडीशी हळद, थोडस मीठ, तिखट आणि हे दोन्ही मसाले असं आपण ऍड करणार आहोत. आहा, या मसाल्याचा वास खूपच छान. वा, रंग आला. रंग आला आहे, गरज होती तिखटाची. थोडस अजून हवा असं मला वाटतं बस. पण मला एक किस्सा आठवतोय तुझा. माझा तुला आठवणार नाही, मग आठवेल तुला. मी सांगायला लागल्यावर डेफिनेटली तुला आठवेल. सांगण्या लायक आहे हो, ना? आहे, सांगण्या लायक आहे. हो, ठीक, मग सांग. सुकबुल द्यावी घ्यावीचं शूटिंग सुरू होतं आणि नानी चहा मागते आणि मी चहा बनवून देतो आणि हा काय चहा आहे का असं म्हणून नानी तो चहाचा कप फेकते हा. आणि तो मला लागायच्या ऐवजी तुला लागतो. ओ, असा एक शॉट होता. तर हा काय चहा आहे का, कप टाकला, लाईट वाल्याच्या हातात गेला. दुसरा कप टाकला, कुठे भलतीकडे जाऊन पडला आणि मी तो डॉज करत होतो आणि तो तुला लागणं अपेक्षित होतं. एक 4-5 वेळा डॉज केल्यावर जयकर, म्हणजे स्वप्नील जयकर, आमच्या सिरियलचा जो दिग्दर्शक, तो असा शांतपणे थांबला होता. एक 6 टेक गेल्यानंतर घड्याळाकडे त्याने पाहिला आणि तो म्हणाला, कप द्या. त्याने कप घेतला ओ, आणि yes. असं तो कप घेऊन असं थांबला. लागणार असं तो म्हणाला आणि सटकन त्याने कप सोडला आणि तो Bang असा माझ्या- स्टीलचा कप. मला मध्ये कोणीतरी हे असं तेवढाच ती क्लिप कट केलेली पाठवली हो का? आणि मी बघितली. हा, आणि मला आठवत नव्हतं ते, आणि मी ती बघितल्यावर त्यात माझी रिएक्शन इतकी जेन्युइन केस होते आणि ते मी नानी कसं काहीतरी म्हणते, पण मला असं झालं की, लागतो. जयकर काय केलंस तू आता, मला लागलंय. आणि सगळे असे बघत होते. मला आठवते आता तू सांगितल्यावर आठवतं. नंतर आम्ही जयकरला खूप बोललो, तू मुद्दामून केलंस, तुला तिला मारायचं Of course, त्यांनी मुद्दाम केलं. हा एपिसोड आपण त्याला पाठवूया, तू हे मुद्दाम केलंयस जयकर. तर आता एनिवे हे आपण मॅरिनेट केलेलं आहे, म्हणजे मसाले बिसाले घातलेले आहेत. सो मी आता साईडला थोडा वेळ ठेवून देते. वाह. आपण तोपर्यंत आपली चूल पेटवूया. क्लास. आणि मग आपण पुढच्या गप्पा मारूच यात. बर, छोट्या अजून. कोल्हापुरात ह्याला काय म्हणतात, तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात? हा, सरपण. कोल्हापुरात काय म्हणतात? काटक्या. खाटक्या. आता एक अत्यंत सोपा, एकदम खतरनाक सोपा प्रश्न. इस्टॅक म्हणजे काय? हा असा खेळ आहे जो ऑलमोस्ट आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत. इस्टॅक म्हणजे काय असू शकतो? अंदाज दे ना काही. तू 3 खेळ सांग ना लहानपणी. अच्छा, खेळ आहे. हा, स्टॉप का म्हणजे? नाही. स्टॅक पत्त्यांमधलं काही आहे का? स्टॅक म्हणजे पत्ते. हो का? अच्छा, स्टॅक एकावर इस्टॅक एक खेळ एकावर. म्हणजे स्टॅक करूयाचा शब्द इस्टॅक झालेला आहे. हा, म्हणजे एकावर एक असं टाकतो आपण म्हणून इस्टॅक. स्टॅक. हे बघ, माझ्या माहितीतला एक माणूस आहे, तो असा चालतो. का? कारण त्याची तो डॉन. लेथ मशीनवर काम करताना 2 बोट कट झालेली आहेत. त्याचं नाव विलास आहे. विलास. त्याला कोल्हापुरात काय म्हणतात? इल्या पिस्तूल. असं कोल्हापूर इज अ वाईब. हा, मला असं वाटतं की कोल्हापुरात बस करा म्हणते मावशी. तुला कोल्हापुरातला खरा ह्युमर जाणून घ्यायचा असेल तर कधीतरी तू असं कोल्हापुरातल्या काही माणसांना एकत्र आणलं पाहिजेस. ऋषिकेश जोशी, मी वगैरे. पण कोल्हापूरची माणसं ही एक खरंच वाईब इन इट सेल्फ आहे, जी मला खूप मजा येते. तो जो डायलेक्ट आहे तोच मला ऐकायलाच खूप मजा येते. काय करायलास, मग सांगायलाच करायलाच ते सगळं येतंय आपोआप. पण सगळ्याला एक साऊंड आहे. झामकन बाईकने गेलं, टामकन कानाखाली आणली, राप दिशी ठेवली, काय त्याला सगळ्याला एक इंटरेस्टिंग साऊंड आहे. तर आपली चूल पेटलेली आहे, मस्त सगळं
हा जी कढई आहे ती तापलेली आहे, तर आपण सुरू करूया. वा. तर आपण पहिले तुपाने सुरू करणार आहोत. मला तुम्ही तूप दे. मग वा. हलका एकदम. अबा गरम होऊ मला लागलं. असं वाटतं की तू सगळ्यांना थोडंसं ऑल इज वेल बद्दल सांगावंस की काय फिल्म आहे, किंवा गोष्ट नाही पण काय आहे आणि का बघावी ही फिल्म. मला असं वाटतं की 3 तरुणांची ही गोष्ट आहे आणि ते 3 तरुण आजच्या फक्त कॉस्मोपॉलिटन सिटीला नाही, महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या हे तिन्ही तरुण त्यांना रिप्रेझेंट करतात. आणि त्यांचे काही अम्बिशन्स ऍस्पिरेशन्स आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी ते मुंबईत येतात आणि एका स्कॅम मध्ये अडकतात. आता ते नेमकी चोरी करतात का त्यांना चोरी करायला लावली जाते, तर त्यांच्याकडनं ती होते, तर कोणीतरी भलतच चोरी करतं आणि ह्यांच्यावर आळ येतो, तर काय होतं ते सगळं सिनेमात कळेल. पण ते 3 अतरंगित तरुण अशा एका विचित्र परिस्थितीत अडकतात आणि मग त्या 3 तरुणांबरोबर काय होतं आणि काय आयुष्याचा फार्स होतो अशी मजेदार गोष्ट आहे. चुलीवरचं खाणं हा हा हा. एवढं चविष्ट लागतं कारण त्याच्यात इतकी मेहनत घ्यावी लागते. याच्यात आपण आता जर ती मटणाची चरबी ऍड केली तर हे अजून म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही. पण असं युजली म्हणजे कुठल्याही फॅट बाबतीत असं म्हटलं जातं की चरबी टाकली तर तवंग येणार. त्यामुळे तवंग येण्यासाठी चरबी गरजेची आहे. मला असं वाटतं की सिनेमात, नाटकात किंवा जेवणात प्रत्येकाकडे थोडीफार तरी चरबी असायला पाहिजे. त्याच्याशिवाय कोणी टिकू शकत नाही या क्षेत्रात आणि तेवढा. तर मी टिकणार. ऑफकोर्स टिकतेस. येस. वा. आपण आता या कढईत थोडंसं तूप, थोडंसं तेल, त्याच्यामध्ये भरपूर कांदा, तो छान शिजवून घ्यायचा लाल होईपर्यंत. आणि मग आपण त्याच्यात ऍड केलंय लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर मसाला जो आहे आपला तो, आणि त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि भरपूर जे आपलं वाटण होतं ते आपण याच्यात ऍड केलंय. आणि थोडंसं पाणी ऍड केलं जस्ट सो दॅट एव्हरीथिंग कम्स टुगेदर. आणि हा आता असा दिसतो. आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जे मटन मॅरिनेट केलं होतं त्याची पण चरबी बाजूला काढून ठेवली होती, ती आपण ऍड केली आहे. त्यांनी छान अजून तेल सुटणार आहे ह्याला आणि फ्लेवरही छान ऍड होणार आहे. मला असं कायम करायचं होतं चुलीवर स्वयंपाक टाईप असं बसून वगैरे. तर आम्ही खरा करते स्वयंपाक. तुम्हाला दिसत असेल थोडासा पाऊसही पडायला लागला. ऍक्च्युली परफेक्ट वातावरण तयार झालं मटण खाण्यासाठी. आता काढायचं आहे आपल्याला चुलीवरून. तू ते साईडला काढ. अरे काढ उचल. हो कढई काढतो. हा काढ. ओके. इथे ठेवतो नाही तर हा त्याच्यावर ठेव, ऑटोमॅटिकली शांत होईल. सो आता मस्त असा झणझणीत वास येतोय. तर कढई खूप तापली होती आता, त्यामुळे आपण ती काढली आहे. आता आपण जे मटण आहे ते कुकरमध्ये शिजवून घेतलंय, ते आपण आता ह्याला ऍड करणार आहे. आणि मग परत ते मटण आणि हा मसाला आपण शिजवणार आहोत. तोपर्यंत आपण एक गेम खेळूयात. बर. मला असंच वाटलं की आपण सिन्स आपण एवढी अन्नाविषयी, फूड विषयी चर्चा करतो आणि चॅनलचं नाव ईट व्हायरल असं आहे, त्यामुळे आपण एक फूड डम शराड्स खेळणार आहोत. ओके. सो बेसिकली तू एक पदार्थ डोक्यात ठेवायचा आहेस आणि ते तू मला एनॅक्ट करून दाखवायचं. ओके. आणि मी ओळखणार आहे आणि मी म्हणजे तो पदार्थ कसा करायचा ते एनॅक्ट करून दाखवायचं. नाही काय आहे. आता फॉर एक्झाम्पल पावभाजी ओके ही तुम्हाला दाखवायची आहे. तर बेसिक आपल्याला रूल्स माहिती आहेत. हे इंग्लिश, हे इंग्लिश, हे हिंदी, हे मराठी. करेक्ट. ठीक आहे. ओके सुरू कर. पहिले इंग्लिश, हिंदी, मराठी काय सांगते मराठी. पाणीपुरी. एवढं सिंपल होतं बघा. थोडं डिफिकल्ट. हा कुठला तरी प्राणी आहे का?
दाखवतोय. चिखल चिकल खातो. असं नाही. राजगिरा नाही. फडफडणे. फदफद. अरे आळूचं फदफद. ओ गॉड. मला वाटत नाही मला ह्याच्यापेक्षा अवघड काही. आळूचं फतफद त्यांनी मला सगळी प्रोसेस दाखवली. म्हणून मी मुद्दा मग अवघड निवडलं ना तर फन होईल. नाहीतर काय पाणीपुरी मस्त, किती मस्त. सोपं होतं फडफड, फडफड म्हणजे आणि- परफेक्ट. अजून काय अजूनही काय काय बरोबर. सिझलर्स. खूप बोलत. आता एक तुला हे देते. सगळं इंग्लिश. व्हेज नॉन व्हेज. ओके सॉरी. कळलं का तुम्हाला? जेली जेली. वेगळा शब्द आहे. दोन तुकड्यात करताय. पॅन पहिलं झालं. पॅन कार्ड. पॅन कार्ड नाही. पॅन पॅन कार्ड असं डिश आहे काही. बोलायचं नाहीये. पॅन 2 hours later. कशावर झोपतो आपण इंग्लिश मध्ये. सोफा, चेअर, फ्लोर, मॅट्रेस. तुला कळलं? जाऊ दे का. नाही, नाही, नाही. तू कशाला इकडून तो बोलतोय कुठे सांगतोय मला? ए, त्याचं तोंड उघडं दिसलं मला. पॅन कोटा. पण ठीक आहे. पॅन कोटा. पण त्याला माहितीच नव्हतं ग. म्हणूनच मी त्याला दिलं. कसं आळूचं फतफद इंग्लिश कोटा. कॉट मी केलं असतं ना पुढे. ठीक आहे मी जिंकली आहे. नाही, तू जिंकली तर मी सगळे ओळखले पण आणि तुला गेस पण नाही मी करत. सोपे दिले तुला. तर आता आपण करूयात पुढची प्रोसेस. हो, मला असं वाटतं की आता आपण खाऊयात. म्हणजे मटणाकडे जाऊया. हो जायलाच हवंय आपल्याला. चला 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 चला. आता आपण याच्यात मटण ऍड करणार आहोत. हा हा हा. चला सॉरी या. या. सगळं पाणी नाही टाकायचंय. नंतर थोडं थोडं टाक. ह्याला म्हणतात मटण. क्या बात आहे. आता या सुंदर अशा तांबड्या रंगावर थोडा हिरवा रंग ऍड करणार आहे. सावकाश. आहा. मटण रेडी आहे. रेडी आहे. थोडस अजून ते गरम होऊ दे छान. त्याचं पाणी कमी होऊ दे आणि तोपर्यंत आम्ही तांबडा रस्साही बनवणार आहोत. त्याची आम्ही तयारी केलेली आहे. तो आम्ही बनवतो. सांभाळू ना, सांभाळू. बस 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 कसा कांदा. आहा. ओके आता आपल्याला हे मटण जे आपण शिजवून घेतलंय त्याच्यात ऍड करायचंय. हळूहळू त्याच्यात ऍड कर. भूक लागली की नाही. त्यात आपण पाणी ऍड करायचंय. आणि लेट इट बॉईल.
इकडे गडगडायला लागले आणि इकडे गुडगुडायला लागले माझ्या. म्हणजे आता आता तू खूप पेशन्स ठेवलायस तर आता सबर का फल मीठा होता आहे Correct. असं होणार आहे. आणि एक छोट सरप्राईज आहे आईला. तुझ्यासाठी. काय बघ ना ताट नीट, मग कळेल. अरे हे काय आणि कधी कसं जमवलंय हे आणि कधी कधी म्हणजे मटण आपणच केलं ऑफकोर्स हा, पण हे करायला आपल्याला मदत केली आहे. तेच पण हे तुझ्यासाठी खास आहे कारण म्हणजे मटण थाळी आणि पांढरा रस्सा कमाल. असला पाहिजे. कमाल कमाल कमाल. तर चला प्लीज येस बसा. तू पण बस. मी बसणारच आहे. आहा आणि आपल्या इथल्या मावशीनी छान भाकरी करून दिली आहे, थापून दिली आहे. तर आउटस्टँडिंग. माझी टेस्ट आहे. आणि ऍक्च्युली मी एकटीने नाही केलंय हे, मला दर्शननी खूपच मदत केली. खरंच ते एकट्याला करणं शक्य नाहीये. मी यात बॅकस्टेज वाला आहे. तू सुरू कर आणि मग बघते तुझ्या चेहऱ्यावरून मला कळेलच काय घडतंय ते. कसं केलंय आपण मटण? आपण टॅबुलस मटण केलेलं आहे. वा वा. वा. आता मी लगेच एकदा रश्श्याकडे वळणार आहे. आउटस्टँडिंग. वा, मटण चांगलं शिजलंय. आणि बघ बघ तिखटाचं प्रमाण बरोबर आहे ना. अंदाज 25 होतं कारण ते मला. आणि खरं सांगायचं तर मटणला जी त्याची चव आहे ना तशी कुठंच ना. पांढरा रस्सा का तांबडा रस्सा? पांढरा. तांबडा शक्यतोवर भाताबरोबर. ऍक्च्युली जागेमुळे पण मजा येते. मजा येते. गाईज, या जागेचं नाव योग वन असं आहे. तुम्ही बघितलंच आहे, खूप सुंदर जागा आहे. आणि आत्ताच्या सीझन मध्ये तर आय थिंक इट्स परफेक्ट जस्ट टू कम अँड रिलॅक्स. या इथे चहा प्या, पुस्तक वाचा, काहीही करू नका. फॅब्युलस जागा आहे आणि शांतता खूपच वा वा. शांत आहे. मी तुला जेव्हापासून ओळखते मला तू प्रायमरीली फिल्म्स वगैरे मुळेच माहिती होतास. तू नाटक करतोस हे मला माहित नव्हतं. पण तू एवढं सगळं त्या अर्थाने कमर्शियल काम करून सुद्धा पुन्हा पुन्हा नाटकाकडे वळतोस हे मला खूपच कौतुकास्पद वाटतं. आणि तुझं काहीतरी वाचन, मग ते काहीतरी अडॅप्टच करू आणि हे सगळं चालूच आहे. तर दॅट इज व्हेरी कमेंडेबल. पण हो म्हणजे तुला काय वाटतं त्याच्याकडे परत परत यावंसं? थिएटर नाटक करण्यामुळे ना स्वतःला खूप आपण इन्सिक्युअर झोन मध्ये पुन्हा पुन्हा आपण त्या इन्सिक्युअर झोन मध्ये येतो. आणि ते ऍक्टर नटासाठी, लेखनासाठी, दिग्दर्शनासाठी ते खूप त्या इन्सिक्युअर झोन मध्ये असणं. आपण एखादं नाटक करतोय म्हणजेच ते चांगलं होईलच ह्याची काही शाश्वती नसते ना. कधी कधी ते फसवूही शकतं. बरोबर. कधी कधी आपण एखादं वीक नाटक, अशक्त नाटक सशक्त करून सुदृढ करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी प्रत्येक वेळेला ते लेखकाने पेपरवर छान लिहिलेलं असेलच असं काही नाही. कधी कधी उत्तम नाटक तोंडावर पडण्यासारखं होतं कधी कधी. पण मग टेस्ट लागते. दुसरी गोष्ट कमर्शियल काय किंवा प्रायोगिक नाटक काय, म्हणजे हे मी अगदी स्पष्टपणे प्रांजळपणे कबूल करतो की मला खूप ग्रेट पैसे मिळत नाहीत कमर्शियल नाटकातून. पण मी कमर्शियल नाटक पैशांसाठीच करतो. एका पॉइंट नंतर मला ते पैशांसाठीच करावंसं वाटतं. कारण 70-80-100 पर्यंत अजून कसं आणि किती एक्सप्लोर करणार. बरोबर. करून करून तुम्ही ऍक्टर म्हणून अजून काय करणार. बरोबर. एकाच स्क्रिप्टमध्ये, एकाच नाटकात. बरोबर. भूक लागते ना वेगळ्या नाटकाची. त्यामुळे परत परत नाटकाकडे यावं असं वाटतं. आणि माझ्या मेंदूचं ते ब्रशिंग आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात ब्रिलियंट गोष्ट मला नाटक करताना ही वाटते की आपण किती पाण्यात आहोत. आपल्याला यातलं काय येतंय आणि अजूनही आपल्याला यातलं काय येत नाही. नाटक तुम्हाला उघडं करून सोडतो, ठेवत नाही ते. अशी कितीतरी माणसं येतात, मुलं मुली येतात की जे आम्हाला येऊन आता सांगतात या नाटकाला की आम्ही आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहिलं. तर मला असं होतं अरे तुम्ही काय काय मिस करताय. म्हणजे खरंय. व्यावसायिक नाटक, व्यावसायिक सिनेमा
पॅरल थिएटर किंवा काय आपण हे सगळे जर टॅग्स बाजूला काढून टाकले तर आपल्याला ऑडियन्स नर्चर करता आला पाहिजे. तर आपण ऑडियन्स डेव्हलप करण्यात कुठेतरी ना मार खातो नेहमी. म्हणजे ऑडियन्सला आपण नर्चर करण्यात नेहमी मार खातो. त्यामुळे कदाचित म्हणावं तसं ऑडियन्स मराठी सिनेमांना येत नाही आणि म्हणावं तसं ऑडियन्स नाटकांना येत नाही. नाटकांना सुद्धा जो ऑडियन्स येतो तो 40+ आहे मेजरली. म्हणजे रेशिओ काढलास तर जे आधी नाटक पाहत होते ते आता पाहतात, पण यंग जनरेशन आलं पाहिजे. सो तुला हिंदीत कितपत काम करायचं आहे किंवा काय वाटतं तुला? मला पुढे जाऊन कुठल्याही परिस्थितीत हिंदी सिनेमा डिरेक्ट करायचा, मला इंग्लिश सिनेमा डिरेक्ट करायचा, मला कुठल्या तरी एका वेगळ्या जी भाषा मला ऍब्सोल्युटली माहिती नाही त्या भाषेत सुद्धा सिनेमा मला करायचा, मग करता आला पाहिजे. करायची संधी मिळाली तर फारच भारी होईल. मला लक्षात ठेव. हा म्हणजे काय हे बघ, आता तर तुला ठेवावं सांगेल मी तुला एवढी मटण खायला जाईल. आता यू ओ मी अनदर फिल्म आणि इट्स रिअली इंटरेस्टिंग कारण तू खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोस आणि तुला ते करावंसं वाटतं. म्हणजे तुला सतत स्वतःला चॅलेंज करावंसं वाटतं. हे खूपच म्हणजे शिकण्यासारखं आहे. तो ऍसेटही आहे आणि तो ड्रॉबॅकही आहे. जसं कुणीतरी सातत्याने ऐतिहासिक सिनेमे करतं, कुणीतरी सातत्याने हॉरर फिल्म्स करतं, तर तसं मला नाही करायला आवडत. मला वेगवेगळ्या पद्धतीचा सिनेमा करायला आवडतो. पण प्रॉब्लेम तोच आहे, तो माझा ऍसेटही आहे आणि तो मग माझा ड्रॉबॅकही होत नाही कारण देर इज नो पॅटर्न की हा ह्या पॅटर्नचा डिरेक्टर आहे. राईट. पण मला नेहमी असं वाटतं की एक डिरेक्टर जो घायल करू शकतो, घातक करू शकतो, दामिनी करू शकतो, खाकी करू शकतो, चायना गेट करू शकतो आणि ऍट द सेम टाइम अंदाज अपना करू शकतो आणि ऍट द सेम टाइम लिजंड ऑफ भगत सिंग करू शकतो, अजब प्रेम की गजब कहाणी करू शकतो. सो लिजंड ऑफ भगत सिंग, चायना गेट, अंदाज अपना, घायल, घातक, अजब प्रेम की गजब कहाणी. आउटस्टँडिंग आहे राजकुमार संतोषी. असं काहीतरी अचीव्ह करता आलं पाहिजे. येईल. अन्नावर आहे त्यामुळे होईलच. अरे आता काय भात भाकरी काय घेऊ? पांढरा चेंज द गेम. आणि इट इज म्हणजे मटन थाळी इज इनकम्प्लीट विदाउट पांढरा रस्सा. सुस्ती आली आहे. आज नो डिनर स्किप कम्प्लीट. हा तर या जागेवर येऊन आम्हाला फारच छान वाटलं. तू मला सांग तुला कसं वाटलं आज माझ्या हातचं तुला मटण खायला मिळालं, इथे आपण आलो. आउटस्टँडिंग जेवण केलंस. थँक्यू. भरपेट जेवलो मी आणि जागा पण खूप सुंदर आहे, वाईब एकदम मस्त आहे. मी जेन्युइनली सांगतो मी येणार परत इकडे. डन, नक्की आहे. आणि ही जागा अपॅरेंटली तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ऍक्च्युली बुक करू शकता आणि येऊ शकता. तुमच्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता, मित्रमैत्रिणींबरोबर येऊ शकता आणि तसंच मला वाटतं फॅमिलीला घेऊन आणि मित्रमैत्रिणींना घेऊन तुम्ही आमच्या सिनेमालाही जाऊ शकता. विच इज ऑल इज वेल. 27 तारखेला आमचा सिनेमा रिलीज झालेला आहे. थिएटर्समध्ये सिनेमा आहे, सो जा सिनेमा बघा. भरपूर हसायचं असेल तर प्लीज जा. आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि काहीतरी असतं बेल आयकन. हा बघ सगळ्यांना माहितीये मी सोडून, पण बेल आयकन वर प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. So continue watching Eat Viral to see some fun stuff, fun places to explore and wait for the next episode. Yes.